महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या नावाचा गैरवापर करून एका महिलेची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वर्सोवा येथे ही घटना घडली आहे। यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली। त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू आहे। पीडित महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली आरोपींनी महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही 51 वर्षांची असून ती अंधेरी येथे राहते। ती एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे। त्यांना 23 वर्षांची मुलगी असून तिनं ऑक्टोबर 2020 साली नीट परीक्षेत 315 गुण मिळवलेत। सध्या त्यांची मुलगी बंगळुरूमध्ये BHMSच्या पहिल्या वर्षात शिकतेय। पीडित महिला ही मार्च 2021 मध्ये त्यांच्या मुलीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होती। तेव्हाच त्यांची भेट त्यांची जुनी मैत्रीण मेघना सातपुते हिच्याशी झाली। मेघना सातपुते यांनी तक्रारदार महिलेची नितेश पवार आणि राकेश गावडे यांच्याशी ओळख करून दिली। ते दोघे सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याची बतावणी त्यांनी केली। तुमच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असं आमिष त्यांनी तक्रारदार महिलेला दाखवलं आणि त्यासाठी 15 लाख रुपये मागितले। पीडित महिलेने ते पैसे दिले खरे, पण त्यानंतरही तिच्या मुलीला काही प्रवेश मिळेना। कोरोनामुळे लॉकडाऊन लागला, त्यामुळे आता सर्व नियम बदलल्यामुळे प्रवेशासाठी आणखी पैसे लागतील असं सांगत त्या लोकांनी तक्रारदार महिलेकडून तब्बल 45 लाख रुपये उकळले। त्यानंतरही डिसेंबर 2021 मध्ये कॉलेज सुरू होईल असं सांगण्यात आलं, पण महिलेला किंवा तिच्या मुलीला कोणतेही पेपर्स, ऍडमिशनचे पत्र वगैरे काहीच दिलं नाही। त्यांचं वागणं पाहून महिलेला संशय आला आणि तिनं संबंधित कॉलेजशी संपर्क साधून चौकशी केली। मात्र तिच्या मुलीला कॉलेजमध्ये प्रवेशच मिळाला नसल्याचं तेव्हा स्पष्ट झालं आणि त्या महिलेला मोठा धक्का बसला। त्यावेळी तक्रारदार महिलेने आरोपींशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही। त्यांचे मोबाईलही बंद होते। अखेर आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि तिनं वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली। त्या आधारे पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेतला जातोय।